विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहूया गटात न बसणाऱ्या संख्या म्हणजेच संख्यांचं वर्गीकरण. तर साधारणपणे याच्यामध्ये 4 पर्याय दिलेले असतात. त्यापैकी 3 जे पर्याय असतात त्यामध्ये सारखेपणा असतो आणि एक पर्याय हा वेगळा असतो. आणि हा वेगळा पर्याय शोधणे यालाच वर्गीकरण असं म्हटलं जातं. याला विसंगत पद, वेगळे पद, गटात न बसणारे पद असंही म्हटलं जातं. यामध्ये प्रामुख्याने 3 घटक येतात: शब्दसंग्रह, आकृत्या आणि संख्या. तर यामध्ये आपण आज संख्या हा घटक पाहूया. आणि हा घटक सोडवत असताना आपण या 4 संख्या दिलेल्या असतात. या 4 संख्यांचं वर्गीकरण करायचं असतं. संख्यापैकी 3 संख्या आपल्याला कुठंतरी सारखेपणानं दिसतात, एक संख्या वेगळी तयार होते आणि ही वेगळी जी संख्या तयार झालेली आहे ही त्या गटाशी साम्य नसते, साम्य नसणारी असते आणि ही एकच संख्या आपल्याला शोधायची असते. आणि ज्या संख्या आपण शोधल्या 3 संख्या एकत्र गट केला की चौथी संख्या आपोआप गटात न बसणारी संख्या काय होते, बाजूला निघते. यासाठी आपल्याला संख्या ज्ञान आणि संख्यावरील क्रिया महत्वाच्या असतात. या घटकातील प्रश्न सोडवताना आपण कोणकोणत्या प्रकारचे समान गट पडतात का हे पाहणं गरजेचं असतं. यामध्ये बघा, आपण समसंख्या या ज्या गटात आपल्याला संख्या दिलेल्या आहेत या गटातील संख्या या समसंख्या आहेत का हे पाहणं गरजेचं असतं. त्यानंतर या ज्या गट दिला आहे या गटातील विषम संख्या आहेत का हे पाहणं गरजेचं असतं. यानंतर मूळ संख्या गटातील आहेत का पाहायचं. त्याचबरोबर मूळ संख्या +1 किंवा +2 असं आहे का पाहायचं. किंवा त्याचबरोबर मूळ संख्या -1 आहे का, आपण काय करायचं, असांचा गट होतो का बघायचं. मूळ संख्येप्रमाणेच वर्ग संख्या आहेत का बघायचं. वर्ग संख्या +1 आहे का बघायचं. वर्ग संख्या -1 आहे का काय करायचं आपण बघायचं. ज्याप्रमाणे मूळ संख्या आणि वर्ग संख्या बघितल्या त्याचप्रमाणे घनसंख्या ही आपल्याला काय करावी लागतील, पाहाव्या लागतील. घनसंख्यामध्ये पण अगोदर घनसंख्या बघायचं आहेत का ती, त्यानंतर +1 घनसंख्या +1 बघायचं, त्यानंतर घनसंख्या -1 आहे का हे पण काय करायचं बघायचं. या बघितल्यानंतर याच्यातलाही गट नसेल तर यानंतर आपण जी संख्या दिलेली आहे या संख्येतील अंकांची बेरीज बघा. काय बघायचंय, संख्येतील अंकांची बेरीज आहे का बघायचं. वजाबाकी संख्येतील अंकांची बेरीज किंवा वजाबाकी ही समान आहे का नाही हे आपल्याला काय करायचंय, पाहायचं आहे. त्याचबरोबर संख्येतील अंकांचा गुणाकार बघायचा आपण. संख्येतील अंकांचा गुणाकार किंवा गुणाकार नसेल तर भागाकार समान आहे की नाही हे आपण काय करायचं आहे, पाहायचं आहे. याचबरोबर यानंतर समान अंकाने तयार होणाऱ्या संख्या आहेत का पहा. समान अंकाने तयार होणाऱ्या संख्या या ठिकाणी पाहायचंय आपण, आहेत का ती समान अंकाने तयार होणाऱ्या संख्या पाहायचंय. त्याचबरोबर त्यानंतर एकाच संख्येने भाग जाणाऱ्या संख्या, एकाच संख्येने भाग जाणाऱ्या संख्या
आहेत का ते आपण पाहायचंय. त्यानंतर एकाच पाड्यातील संख्या आहेत का पाहायचंय. एकाच पाड्यातील संख्या आहेत का आपण काय करायचंय पाहायचंय. त्यानंतर एकक दशक शतक स्थानी समान अंक आहे का पाहायचंय. समान अंक पाहायचा. कोणत्या स्थानावर पाहायचा. एकक दशक शतक कोणत्याही स्थानावर समान अंक आहे का ते पाहायचा. त्यानंतर अंकांची रचना समान असणाऱ्या संख्या. अंकांची रचना समान असणाऱ्या संख्या पाहायचंय. त्यानंतर अपूर्णांकामध्ये अंश व छेदामध्ये समान संबंध असणारा अपूर्णांक. संबंध असणारा अपूर्णांकांचा गट आहे का आपण काय करायचंय. आहे का हे पाहायचं आहे. यानंतर पहिल्या व शेवटच्या अंकांची बेरीज. प्रथम व शेवट अंकांची बेरीज बघायची किती आहे ती. बेरजे बरोबर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार बघायचा आहे. आणि मध्यभागी असणाऱ्या संख्या. मध्यभागी कोणती संख्या आहे हे पण आपण काय करायचंय पाहायचं आहे. इत्यादी गोष्टी यासारख्या गोष्टी आपण हा घटक सोडवताना काय करायचे तपासून पाहायचे आहेत. बघा आपण इथं पाहिलं पहिल्यापासून या ठिकाणी आपण पाहिलं काय काय कोणकोणत्या संख्या या ठिकाणी आपल्याला काय करायच्यात शोधून काढायच्यात. याच्यातले उदाहरण आपण एक पाहूया या ठिकाणी. बघा या घटकावरील प्रश्न कशा पद्धतीचे प्रश्न येतात हे आपण आता पाहूया. असा प्रश्न येतो गटात न बसणारी संख्या शोधा आणि पर्याय दिले असतात 27, 36, 56, 45. तर याच्यातली कोणती संख्या. आता मगाशी आपण जे हे सांगितलं सर्व काय बघायचं ते सांगितलं अगोदर. समसंख्या विषम संख्या मूळ संख्या मूळ संख्या अधिक 1 मूळ संख्या वजा 1 वर्गसंख्या अधिक 1 वर्गसंख्या वजा 1 घनसंख्या अधिक 1 वजा 1 ह्या सगळ्या किंवा एक हे सगळं आपण काय करायचे पर्याय लागू पडतात का बघायचे. याला काय पर्याय लागू पडतो तर पहा 27, 36 आणि 45 या 9च्या पाड्यात संख्या आहेत. 56 ही संख्या 9च्या पाड्यात नाही. त्याच्यामुळं 56 ही गटात बसत नाही. अशा पद्धतीनं कोणता पर्याय यापैकी आपल्याला लागू पडतो हे आपण काय करायचं बघायचं आणि प्रश्न काय करायचे सोडवायचे. यामध्ये बघा अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. अशा प्रकारचा प्रश्न आल्यावर काय करायचं आपल्याला वेगळी गटात न बसणारी संख्या शोधायची. बघा या ठिकाणी काय आहे हे सम आहे का तर नाही. या सगळ्याच संख्या बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की विषम आहेत का तर सगळ्याच संख्या ह्या विषम आहेत. मग वेगळी आपल्याला काढायची आहे. पण विषम चारही विषम आहे. एखादी वेगळी असती तर आपण काढली असती. मग आपण काय करायचं दुसरा बघायचं. तर याच्यामध्ये आता बघा 25, 51, 73 आणि 85 याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये संयुक्त संख्या बघा 25, 51 आणि 85 या संयुक्त संख्या आहेत. 73 ही संयुक्त संख्या नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3चं 73 हे उत्तर याच्यामध्ये काय होतंय वेगळं निघतं. अशा पद्धतीनं पूर्ण विचार करून या संख्या आपल्याला काय करायच्या आहेत शोधायच्या आहेत. हा या ठिकाणी बघा अशा पद्धतीचा प्रश्न आलेला आहे. 354, 452, 254, 542
हा प्रश्न सोडवत असताना सगळा विचार करून जर कुठलीच काही बसत नाही तर आपला हे एक आपण सांगितलं होतं की या संख्या समान अंकापासून तयार झालेल्या आहेत का बघा. या बघा 452 452 452 ह्या तीनही संख्या संपन्न इथं बघा आहे 4 5 आणि 3 आहे. म्हणजे ही एकच संख्या काय झालेली वेगळ्या अंकांपासून तयार झालेली आहे. एक अंक वेगळा आहे. नाहीतर यामध्ये यामध्ये आणि यामध्ये समान अंक आहे. त्यामुळे या अचूकपणे आपण निरीक्षण करून योग्य तो पर्याय काय करायचा आहे रंगवायचा आहे.